नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 5 बायकांचा दादला या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात विजय कापडी लिखित नाना नानींचं डिव्होर्स प्रकरण. आमच्या नाना खटखट्याचं एक आहे. अवतीभोवतीची 4 माणसं जे करतात ते आपणही करून बघावं असं त्यांना वाटतं. आणि मग बरेच दिवस त्याच्यावर विचार मंथन का काय म्हणतात ना, ते सगळं करून झाल्यानंतर नाना तोंड उघडतात. त्या दिवशी सकाळी पहिला चहा घेता घेता नाना खटखटे नानींच्याकडे बघत होते. रात्री तू खूप मोठ्यांदा घोरत होतीस. त्या आवाजाने माझ्या डोळ्याला डोळा नाही लागला. सारखा एकच विचार डोक्यात घोळत राहिला माझ्या. कसला विचार? निर्विकार मुद्रेनं नानांकडे बघत नानींनी विचारलं आणि चहाचा कप ओठांजवळ नेला. काही नाही ग, म्हणजे असं बघ, म्हणजे सध्या तरी मला तसं वाटायला लागलं आहे बरं का. नाना बोलताना चाचरायला लागले. अहो काय ते सांगा की नीट. तुम्ही आता पेन्शनर आहात. तुमच्या खडूस बॉसच्या समोर तुम्ही उभे नाही तर माझ्या बाजूला म्हणजे साक्षात तुमच्या अर्धांगिनीच्या शेजारी बसून तुम्ही चहा पिताय, तेव्हा निर्धास्त व्हा, काय ते सांगून मोकळं व्हा. नानी त्यांना सांभाळून घेण्याच्या विचारानं म्हणाल्या. म्हणजे बघ, तसं माझ्या मनात आलं आहे बरं का. नानांची गाडी पुन्हा अडकली. काय मनात आलं आहे? नानींनी रोख ठोक सवाल करून टाकला. म्हणजे आपण डिवोर्स घ्यायचा का? नाना एकदाच सांगून मोकळे झाले. काय? नानींच्या डोक्यात प्रकाशच पडला नाही. नाही म्हणजे तुला नको असेल तर राहिलं बरं का. नानांनी डिव्होर्स प्रकरणावर पडदा टाकायचं ठरवलं. का म्हणून? काय ते सांगा तर खरं. नानांनी लग्नाच्या जेवणात जिलब्यांचा आग्रह करतात ना, तसा नानींनी नानांना आग्रह केला. सांगा की काय आहे ते. नाही काही नाही ग, आपण ते डिव्होर्स म्हणजे घटस्फोट म्हणजे फारकत घ्यायची का आपण? आजकाल बरेच लोक घेतात डिव्होर्स. लग्नापेक्षा घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे आजकाल, असं मी पेपरमध्ये नित्य नियमानं वाचतो आहे. म्हणजे तू सुद्धा वाचत असशीलच की, नाही का. नाना आणखीनही बरंच काही सांगू बघत होते, पण नानींनी त्यांना अडवलं आणि डोळे मोठे करून म्हणाल्या, घटस्फोट? आपण घ्यायचा घटस्फोट? आया किती मजा. आणि नानी टाळ्याच वाजवायला लागल्या. तुला मान्य आहे का घटस्फोट? अविश्वासाच्या सुरात नानांनी विचारलं. मान्य म्हणजे काय? आहेच मान्य. खरं म्हणजे हाच विचार माझ्याही मनात गेल्या काही दिवसांपासून घोळतो आहे बरं का. नानी उत्साहात सांगायला लागल्या. असं म्हणतेस? मग बोलली नाहीस तू ते? नानींकडे बारीक डोळे करून बघत नानांनी विचारलं. अहो विसरच पडायचा. सकाळी उठल्या उठल्या मी मनाशी म्हणायची की आज घटस्फोटाचा विषय काढायचा म्हणजे काढायचा. पण मग दिवसभराच्या उसाबरीत विसरायला व्हायचं हो मला ते. पण ते काही का असे ना, तुमच्याही मनात तेच आलं आहे ना. बरं झालं ग बाई. पण नक्की ना हो घटस्फोटाचं? नक्की म्हणजे काय? माझं केव्हाच पक्कं झालं आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला पाहिजे का तुला? नाना उगाच चिडल्यासारखं झालं. अहो पण स्टॅम्प पेपर आहे का तुमच्या हाताशी आत्ता? नानींनी मुद्दाम विचारलं, कारण नानांची अडवणूक करायला नानींना मनापासून आवडतं. नाही आहे, तो मानावा लागेल बाजारात जाऊन. राहू दे, माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे. पण काय ऐनवेळी मागे फिरणार नाही ना तुम्ही? नाही, तुम्हाला तशी सवय आहे म्हणून म्हटलं. काय काय म्हणालीस? मी शब्द फिरवणार आहे? म्हणजे मी डरपोक आहे? अवसान घातकी आहे मी? नाना काहीच्या काही विचारत सुटले. आता आहे म्हणजे आहेच नाही का? नानी आग्रही स्वरात म्हणाल्या. ते असू देत असू देत. आता आपण घटस्फोट घेणारच आहोत, त्यामुळे माझ्या त्या अंगभूत सवयीचा तुला त्रास सोसावा लागणार नाहीच आहे. पण मला एक सांग, घटस्फोट घेतल्यामुळे तू जास्त त्रासात तर नाही ना पडणार? म्हणजे काय म्हणतात ना ते, आगीतून उठून फुफाट्यात वगैरे तसं? फुफाट्यात? त्रासात? कसल्या त्रासात अहो? उलट मी तर म्हणते हा मेला घटस्फोट आहे ना, तो आपण याआधी घ्यायला हवा होता. जाऊ दे, म्हणतात का नाही, देर से आए लेकिन दुरुस्त आहे.
आता घटस्फोट घ्यायचं सुचले ना तुम्हाला तर लवकरात लवकर घ्या आणि मला मोकळी करा म्हणजे झालं बाई. तुला मोकळं करा म्हणजे काय? तुला मोकळं करा म्हणजे काय? घटस्फोट काय तुझ्या एकटीसाठी आहे? हां, घटस्फोटात दोघांची ही मान्यता लागते. मग माझी आहे की मान्यता? तसं कशाला? मी एका पायावर उभी आहे, घटस्फोट द्यायला किंवा घ्यायला, बघा हवं तर. असं म्हणत नानी उठून उभ्या राहिल्या. एक पाय जमिनीवर, दुसरा पाय त्यांनी हवेत उचलला सुद्धा. अगं पडशील पडशील, फ्रॅक्चर झालं ना तर हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल. तो घटस्फोट घेणं बाजूला राहील, हॉस्पिटलात न्यावं लागेल तुला आणि तुझी सेवा करत बसावं लागेल मला. नानांनी संभाव्य भीती बोलून दाखवली. नाही नाही हां, तुमची सेवा काय आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. नानींनी खुर्चीत व्यवस्थित बसकण मारली आणि एकदम विचारी चेहरा करत म्हणाल्या, पण काय हो, कारण काय सांगाल? सांगेन की काहीतरी. नाही मला वाटतं काहीतरी नाही चालणार, सॉलिड कारण असावं लागतं तर मिळतो घटस्फोट. नाहीतर न्यायाधीश मंडळी हाकलून देतात कोर्टाच्या बाहेर. हा, असे बसे बरेच हाकलून देतील ते. अरे वा 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 वा. हां, अरे आम्ही आमच्या बायकोशी घटस्फोट घेतोय, त्यात तुझं काय जातं रे टिक्कमजी? हे बघा, उगा चिडू नका, मन ताळ्यावर ठेवा, चित्त शांत असू देत. जे काही करायला घेऊ बघताय ना ते व्यवस्थित तडीला गेलेलं हवंय का नाही तुम्हाला? मग उगा डोक्यात राख घालून काय उपयोग आहे बरं? नानीसुद्धा आता गंभीरपणे विचार करायला लागल्या. नाना नानीकडे बघत राहिले. घटस्फोटाच्या बाबतीत ही खरंच गंभीर आहे का चेष्टा करते नेहमीसारखी? तेवढ्यात तात्या डोकावले. तात्या म्हणजे तात्या वालावलकर हो. नानांचे एकेकाळचे मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ. सध्याचे मात्र केवळ मित्रच. कारण मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांनी जे सल्ले दिले त्यात नाना चांगलेच पोळले आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत तर तात्या म्हणजे अगदी ध्येय निघाले. हे मत नानांचं नाही, खुद्द तात्यांचं. तात्या, तुम्ही नंतर थोड्या वेळाने आलात तरी चालेल. आम्ही दोघं एका गंभीर विषयावर चर्चा करतोय, या तुम्ही. तात्यांना कटवण्याकरता नाना मुद्दाम म्हणाले, गंभीर विषयावर चर्चा? मग मी कशाला जाऊ? तुला माझी गरज लागणारच आहे. गंभीर विषय आहे, तुला पेलणार नाही तो. हां, तो पेलणार नाही तुला हे तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती आहे नाही का? कारण याआधी मी तुला कितीतरी सल्ले दिलेले आहेत. त्यातले कित्येक सल्ले तुझ्याच आग्रहास्तव होते याचा विचार आणि विसर पडू देऊ नकोस. बरं बोल आता, बोल बोल. तात्यांचा उत्साह नुसता फसफसत होता. नाही पण आता आमचा विचार पक्का झालेला आहे, तुमच्या सल्ल्याची गरजच नाही आहे. काय ग? नानांनी नानींची साक्ष ओढली आणि 2 तुकडे करून मोकळे झाले. राहिलं पण गंभीर विषय कोणता आहे ते तर सांगाल का नाही? तात्या काय सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. नाही सांगू ना, पण त्याच्यावर मलाच काय, नानीला सुद्धा तुमचं भाष्य नको आहे काय गा? नानांनी नानींची पुन्हा एकदा साक्ष काढली. नानींनी नुसती मान हलवली. नानी जेव्हा जेव्हा अशी मान हलवतात किंवा उडवतात तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा पत्ता लग्नाला इतकी वर्ष होऊन सुद्धा नानांना लागलेला नाही. त्यामुळे नुसताच वैतागवाणा चेहरा करून नाना नानींच्याकडे बघायला लागले आणि तीच संधी साधून तात्या म्हणाले, तुम्हाला काय घटस्फोट वगैरे घ्यायचं आहे का काय? हां, काय? नाना नानी दोघे एकदम ओरडले. दोघे डोळे वटारून तात्यांकडे बघायला लागले. तात्या खुश झाले आणि म्हणाले, अरे इतक्या वर्षांचा सहवास आहे आपला, तुमच्या दोघांच्या मनात जे काय चाललं आहे ते मला ओळखता येणार नाही तर मग काय बाहेर न जाणाऱ्या वाटसरूला का रे? आता तात्या माघार घेणार नाही त्याची खात्री पटल्यामुळे नाना म्हणाले, अरे तात्या, तूने मेरे और नानी के मुंह के बात छीन ली. घटस्फोटाबद्दलच सांगत होतो मी नानीला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नानीला घटस्फोट मान्य आहे. काय ग, आहे ना मान्य? का विचार बदलला आहे? हां, नानांनी खुंटी हलवून बळकट करण्याच्या उद्देशानं विचारलं. विचार बरा बदलेल. खरं म्हणजे घटस्फोट घ्यायचं तुमच्या आधी माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून चाललेलं होतं. नाही ते असो ते असो, मला सांगा मिनीला कळवलं आहे का? तात्यांनी वेगळाच प्रश्न उपस्थित केला. अहो, मिनी आपल्या संसारात गुंतली आहे. आमच्या कटकटी तिला सांगून तिचं का डोकं खायचं? माझी खात्री आहे ती काहीही म्हणणार नाही, तिला काही वाटणार सुद्धा नाही. शेवटी ती आमचीच मुलगी आहे ना. काय हो? नाही तसं असेल तर छान म्हणायचं. मला एक सांगा आता, तुम्ही दोघं घटस्फोट का घेऊ इच्छिता? म्हणजे कारण काय?
नाना नानींच्या घटस्फोट प्रकरणात तात्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचं ठरवलेलं असावं. कारण म्हणजे असं बघा, तात्या नाना ततपप करायला लागले, नानीला विचारायला लागले, काय काय कारण काय आहे आपल्या घटस्फोट घेण्यामागचं? कारण म्हणजे तसं काही गंभीर नाही आहे हो. कारण गंभीर नाही? हां, हे बघा, असं गुळू चालणार नाही. हां, तुम्हाला जर तुमचा घटस्फोट यशस्वी करायचा असेल तर सल्लीड कारण द्यावं लागेल. नाही तात्या, या बाबतीत मी थोडा नवखा आहे. नानींची पण अवस्था जवळजवळ तशीच आहे. मला मदत लागेल असं वाटतंय. मग सांगा ना, कारणं काय असू शकतात घटस्फोटामागची? तुम्हाला माहिती असतील तर सांगा, नसतील तर राहू दे. नानांनी तात्यांना चावी देऊन टाकली. अरे तशी कारणं खूप असतात. एक सांगता येईल का? एक कशाला, अनेक सांगतो. अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये एका दोन्हीकडे विविध कारणांसाठी घटस्फोट मंजूर केले जातात. अगदी साधी साधी कारणं असतात बरं का. तात्या शर्टच्या बाया सरसावत सांगायला लागले. नाही ऐकवा ना, एखादं तरी ऐकवा ना, म्हणजे मग एखादं कारण आमच्याही बाबतीत लागू पडतं का ते बघता येईल ना. ऐका. प्रेमलग्न झालेल्या जोडप्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला आणि तो जज साहेबांनी मंजूरही केला. तात्या, आमचं प्रेमलग्न झालेलं नाही आहे. लग्न झाल्यानंतर आम्ही एकमेकांवर प्रेम केलं आहे. अर्थात लग्नानंतरच्या नवरा बायकोच्या प्रेमाला तसा अर्थ नसतो म्हणा. नाना आपलं रडगणं गायला लागले. मुद्दा तो नाही आहे. तर प्रेमलग्न झाल्यावर बायकोची आई म्हणजेच सासूबाई त्यांच्याकडे मुक्कामाला, अगदी कायमस्वरूपी मुक्कामाला आली. आणि मग सासूबाईला घराबाहेर काढण्यासाठी रात्री बेरात्री भूताचा वेश चढवून नवरा तिला घाबरवून सोडायला लागला. बायकोनं या प्रकरणाला विरोध केला, पण तो काही ऐकेना. मग तिने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि तो मंजूर सुद्धा झाला. हो, जणू काही आपल्यालाच घटस्फोट मिळाला आहे अशा विजयी मुद्रेनं तात्यांनी सांगितलं. तात्या, या तुमच्या केसचा आम्हाला काडी इतकाही उपयोग होणार नाही. माझ्या सासूबाई कधीच परलोकात गेल्यात. नानांनी तात्यांच्या उत्साहावर बादलीभर पाणी टाकून दिलं. नाही ते आहे रे ठाऊक. आता दुसरी केस आहे. एका बाईचा नवरा इतका आळशी होता की सकाळी तोंड घासण्याच्या ब्रशवर पेस्ट लावण्यासाठी ट्यूब दाबण्याचं काम त्या बाईला करावं लागेल. या प्रकाराला ती कंटाळली. आळशी नवरा म्हणून त्याच्याशी काडीमोड घेतला तिने. नानांकडे बघत नानी अभिमानानं म्हणाल्या, यांच्या शब्दकोशात आळस हा शब्दच नाही आहे. पण तात्या, संसारात तर मला त्यांची इतकी मदत होते की हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून मी वटसावित्रीचं व्रत करते. मग तसं असेल तर घटस्फोट घेत आहे का? ते तुम्ही पुढे सांगा हो, आम्ही घटस्फोटाचा तुम्हाला नंतर सांगतो. नाना नानींनी एकाच वेळेला तात्याला ऐकवलं. तात्या पुढे सांगायला लागले, आपला नवरा कमालीचा चिक्कूपणा करतो. आपल्याला कवळी विकत घेऊन देत नाही. वर माझीच कवळी तू सुद्धा वापर असा आग्रह धरतो. या कारणास्तव एका स्त्रीला घटस्फोट मिळालेला आहे. नाना तात्याला दात दाखवत म्हणाले, आमच्या दोघांचे दात शाबूत आहेत तात्या. कवळी लावायचा प्रश्न नाही आणि त्यामुळे ते कारण आमच्या घटस्फोटाचं होऊ शकत नाही. नानींनी सुद्धा प्रसन्न हास्य करून आपल्या निरोगी दंतपंक्तीचं दर्शन घडवलं. नव्या उत्साहात तात्या म्हणाले, तर मग पुढची केस तुमच्या बाबतीत फिट्ट बसते का बघा. कॅलिफोर्निया इथल्या एका प्रसिद्ध बॉक्सरच्या पत्नीनं घटस्फोटाच्या अर्जात नमूद केलं की माझ्या देहावर जीव घेण्या मुठी मारून मारून त्याला बॉक्सिंगची प्रॅक्टिस करून देण्याचा मला जाम कंटाळा आला आहे. जज साहेबांनी क्षणाचाही विचार न करता ताबडतोब घटस्फोट मंजूर करून टाकला. आता ही केस आम्हाला सूट होण्यासारखी नाही आहे तात्या. नाना काय बॉक्सर आहेत का? नाना नवीन मुद्दा सुचल्यासारखे म्हणाले, तात्या, तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या केसमध्ये नवरा त्रास देतो म्हणून बायकांनी घटस्फोट मागितलाय. अशी एखादी केस तुम्हाला माहिती आहे का की जिथे बायकोचा त्रास होतो म्हणून नवऱ्याने घटस्फोट मागितला आणि तो मंजूर झाला? नसायला काय झालं? एका नवऱ्याने जज साहेबांना सांगितलं, वर पाहिजे या जाहिरातीतील माझ्या बायकोनं आपली उंची 5 फूट 4 इंच आणि वजन 118 पौंड असं लिहिलं, पण प्रत्यक्षात तिची उंची 6 फूट आणि वजन तब्बल 300 पौंड होतं. नाना नानी काही विचारू बघतायत हे लक्षात आल्यावर तात्यांनी त्यांना हातानंच थांबा थांबा असा इशारा केला आणि खणखणीत आवाजात पुढे सांगितलं,
जज साहेबांनी त्या नवऱ्याला खडसावून विचारलं की ही विसंगती लग्न व्हायच्या आधी लक्षात कशी काय नाही आली. पण आता ज्या अर्थी तुम्ही हा घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला आहे तेव्हा तो मंजूर केल्यापासून मला गत्यंतर नाही आहे. बघा, तुम्ही दोघं उपस्थित करू बघणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का नाही जज साहेबांनी. तात्या, मला वाटतं या सगळ्या ॲबनॉर्मल माणसांच्या घटस्फोटाच्या कथा आहेत. माझ्या आणि नानीसारख्या म्हणजे 4 चौघांसारख्या असणाऱ्या दिसणाऱ्या जोडप्यांविषयी काही आहे का तुमच्याजवळ सांगण्यासारखं. ऐका, एक इंटरेस्टिंग केस आहे. न्यूयॉर्कमधल्या एका स्त्रीनं आपल्या घटस्फोटाचं समर्थन करताना कोर्टाला काय सांगितलं. म्हणाली, माय लॉर्ड, आमच्याकडे एक पोपट आहे. माझ्या दुष्ट नवऱ्यानं त्याला रोज पढवून तयार केलं आहे आणि आता भल्या पहाटे मी साखर झोपेत असताना तो हरामखोर पोपट माझ्या कानाशी सारखा किंचाळत असतो. म्हणतो, गाढवे उठ, लोळत काय पडलेस, गाढवे उठ आणि कामाला लाग, गाढवे उठ, कामाला लाग. तात्यांकडे नाराजीच्या दृष्टीनं बघत नाना म्हणाले, तात्या, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आमच्याकडे पोपट नाही आहे. भविष्यात तो पाळायला घ्यायचा विचारही नाही आहे. शिवाय नानी पहाटे उठून कामाला लागते. एकदम काहीतरी महत्त्वाचं सुचल्यागत उत्साहानं टाळी वाजवत तात्या म्हणाले, अरे च्या, मग हे कारण बोरेच आहे की नानी दररोज पहाटे उठून कामाला लागतात. त्यावेळी चूळ भरताना किंवा दात घासताना किंवा भांड्यांच्या आवाजानं तुमची झोप म्हणजे साखर झोप म्हणतात ना तिला, त्या साखर झोपेत येतो व्यत्यय. तुम्ही 1000 वेळा सांगून सुद्धा नानी पहाटे उठून काम सुरू करायचं बंद नाही करत. तद्वत म्हणजे आपलं तस्मात या त्रासातून कायमची मुक्तता मिळावी म्हणून तुम्ही घटस्फोटाचा अर्ज दाखल करताय आणि न्यायाधीश महाराजांना तो मंजूर करावाच लागतो. चला मी नानी, तुमचा घटस्फोट घेण्यासंबंधीचा प्रश्न सुटला. आता त्या आनंदाप्रित्यर्थ मस्तपैकी चहा होऊन जाऊ द्या. टोस्ट आणि बिस्किट ठेवायला विसरू नका. आवंडा गिळून कृतक कोपानं तात्यांकडे बघत नाना म्हणाले, तात्या, तुमच्या सुपीक डोक्याचा आदर करूनही मला म्हणावंसं वाटतं की मला जो संशय येतोय ना की तुमचं डोकं गांजायला लागलंय तो खरा ठरू बघतोय. का बुवा असं तुम्हाला वाटायचं कारण म्हणजे नानीच्या आधी मीच जागा होतो आणि मी तिला उठवतो. माझ्या झोपमोडीचा प्रश्न उपस्थितच होत नाही. नानांनी कसं सगळं सरळ सोपं करून सांगितलं. नंतरच्या 10-1 मिनिटांच्या अवधीत नाना, नानी आणि तात्या एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसले. अचानक अत्यंत महत्त्वाचं काहीतरी सुचल्यागत तात्याने टाळी वाजवली. उठून उभे राहा, शर्टाच्या बाह्या सरसावल्या, खाली सरकू बघणारा पायजमा वर खेचला आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले, नाना, नानी, तुमचं मी हा तात्या अभिनंदन करतोय. अभिनंदन का? सांगतो. मगापासून मी ज्या घटस्फोटाच्या कारणांच्या केसेस सांगत होतो त्या केवळ तुमची परीक्षा घेण्याकरता, म्हणजे घटस्फोट देण्या घेण्याच्या बाबतीत तुम्ही किती गंभीर आहात याची चाचपणी मी करत होतो. पण आता ह्या क्षणी माझी खात्री पटली आहे. तुम्हा दोघांनाही घटस्फोट हवा आहे आणि तो सुद्धा ताबडतोब हवा आहे. आता तुमच्याप्रमाणे मी सुद्धा गंभीर झालो आहे आणि त्यामुळे घटस्फोट मिळण्याकरता काय काय करावं लागतं ते सांगतो. नीट ऐका. नाना, नानी एकमेकांकडे बघत तात्यांकडे बघायला लागले. तात्या सांगायला लागले, सध्याच्या काळात जेवढे म्हणून घटस्फोट मंजूर होत आहेत त्या नवरा बायकोंपैकी एक जण किंवा दोघंही एकमेकांशी प्रतारणा करतात. म्हणजे असं की नवरा बायको व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो किंवा बायको नवऱ्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडते आणि मग त्यांच्या प्रेमाची गाडी लग्नमंडपाच्या दिशेनं धावू बघते. पण आपल्या भारतात एकाच लग्नाला मान्यता आहे. त्यामुळे दुसरं लग्न करायचं म्हटलं की आपोआप घटस्फोट हा आलाच. कारण दुसरं लग्न बेकायदेशीर होणार. ते लग्न करायचं म्हणजे पहिला घटस्फोट घ्यायचा. नाही, पण मी अद्याप तरी दुसऱ्या बाईच्या कधी प्रेमात पडलेलं नाही. नानांनी आपल्या नामुष्कीचा जणू कबुली जबाबच देऊन टाकला. अहो, तुमचं नाही माझ्यावर प्रेम कसं करतात हे तुम्हाला ठाऊक नाही आणि ह्या वयात आता दुसऱ्या बाईवर तुम्ही प्रेम करणार कसं? नानींनी चेहऱ्यावरचे भाव अधिक गंभीर करत प्रश्न उपस्थित केला आणि पुढे म्हणाल्या, म्हणजे बाई आता मलाच कोणाच्या तरी प्रेमात पडायला पाहिजे त्या दृष्टीने हातपाय हलवते आता मी. का म्हणून? तशीच वेळ आली तर मी दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडून दाखवा पडून. उगाच गमजा कशाला? प्रेमात फार उचापती करायला लागतात. तेच म्हणतोय मी.
प्रेमात उचापती करायला लागतात, प्रेयसीच्या पुढे पुढे करायला लागतं. आणि मला काय, मला कोणाच्या पुढे पुढे करायला नाही आवडत. अगं मी जर आमच्या ऑफिसच्या बॉसच्या पुढे पुढे केलं असतं ना तर कुठल्या कुठे पोहोचलो असतो. आज मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पेन्शन मिळाली असती मला. तात्या त्यांना पुढे न बोलू देता हात वर करत म्हणाले, नाना तुमचं मला हेच आवडत नाही. मूळ विषयाला बगल मारण्याची तुमची सवय कशी जाणार हो? जाईल हळूहळू जाईल. अद्याप मला मारायला बराच अवकाश आहे. हे बघा नाना, आपण बोलतोय घटस्फोटाविषयी. तुम्ही पोहोचलात पेन्शनच्या आकड्यापाशी. नाही, असं नाही चालायचं. कमिंग बॅक टू घटस्फोट. येस, घटस्फोट, जो मी नानीकडून तिच्या नाकावर टिचून घेणार आहे. हो, घटस्फोट, जो मी नानांना आनंदानं देणार आहे. दोघांकडे कौतुकानं बघत तात्या म्हणाले, अरे वा, म्हणजे तुमच्या दोघांचं पक्क ठरलं आहे. मला सांगा, जर तुम्हा दोघात पक्क ठरलं आहे तर तुम्हाला वकील कशाला हवा? अगं बाई, म्हणजे मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी असं लग्नाबद्दल म्हटलं जातं, तसं घटस्फोटाच्या बाबतीत सुद्धा मियाँ बीबी राजी तो क्यों मागता वकील असं तर नाही आहे ना? नाही, आहे तसं थोडंसं, पण घटस्फोट कायदेशीर करण्यासाठी वकील हवा. मला सांगा, कोण कोणाला घटस्फोट देणार आहे? म्हणजे नानी तुम्हाला का तुम्ही नानींना देणार? अरे आम्ही दोघं एकमेकांना देणार घटस्फोट. नाही, हे झालं, पण पोटगी मिळण्याच्या दृष्टीनं कोण कोणाला घटस्फोट देतो ते जास्त महत्त्वाचं. पोटगी ती कशाला हवी? घटस्फोटात पोटगी नसेल तर त्या घटस्फोटातली अर्धी पाऊण मजा गेली म्हणून समजा. तेव्हा पोटगी पाहिजे. मला सांगा, तुम्हाला दोघांना पेन्शन किती मिळतोय? म्हणजे नेमका आकडा नाही सांगितला तरी चालेल, पण दोघात जास्त पेन्शन कोणाला मिळतं? म्हणजे पोटगी कुणाला द्यायची ते ठरवता येतं ना. नाही, का पण नानांना नानीपेक्षा कमी पेन्शन मिळत होती, त्यामुळे पेन्शनचा मुद्दा शक्यतो वर येऊ नये असा त्यांचा भर होता. नीट ऐका, नीट कान द्या आणि ऐका. पोटगी अशा व्यक्तीनं द्यावी जिच्याकडे जास्त पैसा आहे. एवढं साधं कारण आहे माझ्या प्रश्नाच्या मागे. समजा तुम्हाला नानींपेक्षा कमी पेन्शन मिळत असेल तर तुम्ही मुळात चुकीचा समज करून घेऊन पुढे जाताय. बरं, नानींना तुमच्यापेक्षा कमी पेन्शन मिळते. ऐकून घ्या तात्या, मला ह्यांच्यापेक्षा 1,500 रुपये जास्त पेन्शन आहे. नानी ठसक्यात म्हणाल्या आणि नानांकडे बघत पुढे म्हणाल्या, आता मला मिळते पेन्शन तुमच्यापेक्षा जास्त, त्याला मी काय करू? तात्या नानांकडे बघत म्हणाले, द्या टाळे, म्हणजे पोटगी तुम्हाला मिळणार. आता घटस्फोटाचं कारण पाहिजे, ते काय सांगू? मी नानीचा छळ करतो हे कारण बास होईल का? तेवढ्यात नानी म्हणाल्या, तुम्ही कराल हो माझा छळ, पण मी तो करून घेतला पाहिजे ना. आणि तुम्ही माझा छळ कराल तर मी सुद्धा करीन की तुमचा छळ. नानी, तू ना बेअक्कल आहेस. अगं मी खरोखरचा छळ करणार आहे का? घटस्फोटात नमूद करण्यापुरता छळ करीन. नाही, नको. छळ हे कारण मला तितकंसं पसंत नाही आहे. तात्या दोघांची समजूत काढत म्हणाले, राहिलं, आपण दुसऱ्या कारणाचा शोध लावू. तुम्ही रात्री जोरजोरात घोरता त्यामुळे नानींची झोपमोड होते. मला वाटतं या कारणाकरता तुम्हाला घटस्फोट मिळू शकेल. नाना कपाळाला आठ्या घालून म्हणाले, नाही, या कारणात मला फारसा जोर नाही दिसत. न्यायाधीश म्हणतील, घोरण्यावरनं घटस्फोट घेतोय कशाला? बाहेरच्या खोलीत झोपायला जा, खोलीचं दार घट्ट बंद करून घ्या. नाही, आणि तरी घोरण्याचा आवाज कानावर आदळत राहिलाच तर मग न्यायाधीश म्हणतील, खोली साऊंड प्रूफ करून घ्या. हे घटस्फोटाचं खटलं काही जमेल असं दिसत नाही बरं का तात्या. एवढं बोलत असेपर्यंत दारावरची घंटी वाजली. कोण आला आता डिस्टर्ब करायला? असं म्हणत नानींनी दार उघडलं तर मिनी आत आली. नाना नानींकडे बघत म्हणाली, मी किशोरला घटस्फोट देणार आहे. किशोर दुसरीकडे गुंतलाय. मी त्याला पकडला रेड हँड आत्ता. मी त्याच्याबरोबर राहू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे. आणि हवा एकदम तंग झाली. नाना, नानी आणि तात्या आळीपाळीनं डोळे विस्फारत मिनीकडे बघत राहिले. मित्रांनो, कशी वाटली ही डिवोर्सची कथा? आता आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.